नमस्कार, कसे आहेत सर्व? मी दिवेश सावकर, मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने चहा पाणी पसंतीचा कार्यक्रम म्हणजे आपली गावच्या भाषेत जी ठासणी बोलली जाते, मुलगा मुलगी पसंती कार्यक्रम, तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत चिपळूण गाव मुर्तवडे या गावातून, तिकडतून आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत। आपल्या बहिणाबाई ताई दीपाली ताईचा आज ठासणीचा कार्यक्रम आहे, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, नाश्त्याची सोय करतात आपली मंडळी। आत्या सायली आणि आता आपली नवरीबाई रेडी झालेली आहे, मेकअप करून रेडी झालेले। आता ही आमची सायलीबाई, ही आता होणारी नवरी, जिची ठासणी आहे ती नवरी। ही कोण? ही टेमकर काकांची पोरगी करवली इकडे। आणि मग आज दशरथ सावरकर यांच्या मुलीची पसंती कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आज बाहेर गावातून आलेले चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे या गावातून आलेले सर्व पाहुणे मंडळी व काही महिला मंडळ त्यांच्या यजमानांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत, तसेच आमच्या शिरवणे कोंडवाडीच्या वतीने सुद्धा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो। तसेच यजमानांच्या सावरकर कुटुंबाच्या जे काय पाहुणे मंडळी आलेले आहे, काही दाबी गावातून आलेले आहे, मोरेवाडीतून आलेले आहे, पंचूतून आलेले आहे, देगाव यातून आलेले आहे, आणि आपल्या गावातून जे काय आलेले आहेत त्या सुद्धा यजमानांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आमच्या वाडीच्या वतीने सुद्धा मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। तसेच पुढील जो कार्यक्रम आहे, आमचे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत निमरे, मी यांना विनंती करतो की पाहुण्यांची चौकशी करू। पाहुणं आलेलं आहे, आज मुलींची पसंती करायला आलेले आहेत। तर दशरथ सावरकर पाहुण्यानं जे तर आता कार्यक्रमाला जे आलेला तर गावाची तर माहिती दिलेली आहे। तर आता पुढील आपली जे मुलांची पसंती आणि आमच्या दापोली तालुक्यात, आता तुमच्या तालुक्यात कशी सिस्टम असेल हे आम्हाला माहिती नाही, तर आमच्या ठासणी पाटमणी म्हणून पसंती झाल्यानंतर असते। तर आता ते पुढील आपल्या कार्यक्रमाला आपण चालू भटबघणी करून तुमची नावा मुलांची जमलेलीच आहेत, ही आम्हाला सांगितलेली आहे साधारण मालकाने। आपला ठासणी पाटमणीचा जे आमचा कायदा म्हणजे काय, आता लांबून मासं असते उपकार्याचे कसा करायचा ते आपण करणार ते। आता पहिला पसंतीचा तर घ्या, प्लेट विचारता ठेवा, कप उचलून दे, कप उचलून दे तू। चहा घेतो जरा तुम्ही खाली बसणार, चहा पिया। आता चहा घेतली, चहा प्यायला पसंत आहे ना, चहा दिली तुला, मुलगा पसंत आहे ना? आता तुमचं नाव काय?
माझा वैभव रामचंद्र कारचे. तू पण नाव सांग. वैभव रामचंद्र कारचे. आता तू पण नाव सांग. वाली दर्शना सावरकर. आता घ्या फोटो किती पाहिजे. आता घ्या. पुढील जे कार्यक्रम आहेत तर आम्ही तासणी पाठवाणी म्हणतो, तुमची काय काय अलग असेल, पण आमच्यामध्ये तासणी पाठवाणीचा जो कार्यक्रम असतो तो आज घेत आहे का त्यानंतर येणार आहोत. ठीक आहे मग एकच एकच तर ठीक आहे. आज आपला समजा खासगी पाठपाणी पसंती तर झाली. आता आपली जे पुढी आता पसंती झाली म्हणजे पुढील आता ते लग्नाची जे आहे, आता लग्नाची दशरथ सावरकर हा या कन्याचा जे लग्नाचा सोहळा तिथे मंडपामध्ये करायचा आहे का? सगळ्यात काय लग्नाचा सोहळा माझ्या छोट्या मुलीचा आवडी माझ्या मंडपातच झाला पाहिजे. आपले पाहुणे का तुमच्या वडिलांचा असा आहे की मंडपात लग्नाचा सोहळा. आता जे आमचं आहे ते तुमचं आहे, तुमचं आहे ते आमचं आहे. तुमचं आणि आमचं इथे करत राहायचं नाही. तुम्ही लांबीचे जरी असलात तरी पण आपण एकच. जरी तालुका वेगळा असला, प्रत्येकाच्या रीतिरिवाज प्रथा वेगळ्या असल्या तरी सुद्धा आपण शुभकार्याच्या दृष्टीने एकामेकाला सांभाळून घ्यायला पाहिजे आणि ते येऊ. जर फक्त आज होतं कसं मालकोमालकी सगळे व्यवहार बोलणी होतात. आपण ही 4 माणसं गावाले नातेवाईक त्यांना समजलं पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन हा एक फॉर्मॅलिटी करतो. तसं मला गेलं तर बरीचशी लग्न आता मुंबईतून जुळतात. माझी ओळख सांगायची म्हणजे मी मुलीचा आजोबा, तिच्या मुलीचे जे वडील आहेत ते माझा भाचा, माझ्या बहिणीची मुलं आणि माझी मुलगी चिपळूणला दिली मी उमळीमध्ये. पण ती मुंबईतले लग्न मुंबईत झाली. आता आपण 2 तालुके इथे गावाला एकत्र येतोय. त्याच्यामुळे आता डिबऱ्याने सांगितलं तसं काय न्यूनता लागेल आम्ही देऊ तुम्हाला. यांनी त्या यादीप्रमाणे सामान आणायचं, कमी पडेल ते आपण इथे एकामेकाला देऊन शुभकार्य पार पडणार. फक्त एवढंच जे काही तुमच्या बालकोबालकी जे ठरेल ते वाणीच्या कानावर गेलं पाहिजे. साखरपुड्याचा कार्यक्रम झाला, आता करडीचा कार्यक्रम तुमच्याकडे कसा काय? करड बसवतो आपण मुलगीला. आमच्याकडे विडे बघतो, तुमच्याकडे काय केलं नाही. आमच्याकडे कसं साखरपुडा झाला की आदल्या दिवशी हळद, दुसऱ्या दिवशी लग्न. समजा आमच्या शिरोणे गावात कोणवाडीत म्हणून आज पाहुणे आज तुम्ही चिपळूण तालुक्यात आलेला हा खासगी पाठपणे आपण 2 गावात समजा झालेला हा हिरा भेटवून तुम्हाला घेतलेले तुमचा याला आम्ही आम्हाला भेटवलं, आम्ही हिरा तुम्हाला भेटवलं. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आलेले गावातून तालुक्यातून पाहुणे कार्यक्रमात चांगल्या अशा आपण उपस्थिती दिलेली आहे. त्यापैकी आपले आमचे कविवर्य अनंत गणू तांबेवाडी दाबेड, आमच्या शिरोळे गावचे अध्यक्ष आणि मध्यवर्ती शिवसेना शाखा प्रमुख आमचे बालकृष्ण टेलकर साहेब, बाहेर गावातून वेगाव गावातून आलेले आमचे रामचंद्र गोलांबे, या गावचे ज्येष्ठ नागरिक
आपले पाष्टे तसेच अन्य मान्यवर आणि आज या ठिकाणी बराचसा महिला वर्ग उपस्थित दिसतोय त्या शिरोली गावातील आणि चिपळूण तालुक्यातील. फार आनंद होतोय की आमच्या या सावरकरांच्या घरी एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहून आमच्या मुलीचा बघण्याचा कार्यक्रम जो पार पडला. आमचे बघा पांडुरंग गणू सावरकर यांना 4 मुलं. पहिली गुणी तिचं लग्न ती विवाहित आहे आणि तिला मोरेवाडी दिलेले चव्हाणांकडे, त्यांना 2 पुत्र. त्याच्यानंतर सुभाष सावरकर 2 नंबर, सुभाष पांडुरंग सावरकर त्यांचंही लग्न झालेलं आहे, त्यांनाही 2 मुलं आहे. त्याच्यानंतर आमचे आता जे आपण मुलीचा जो बघण्याचा कार्यक्रम करतोय असे आमचे दशरथ पांडुरंग सावरकर आणि त्यांनाही 2 मुलं. एक मुलगी आता ही दीपाली दशरथ सावरकर उर्फ बाया, शिवाय दिवेश सावरकर त्यांचा पुत्र. त्याच्यानंतर सर्वात लहान मुलगी जी आहे तिचं नाव गंगू आहे आणि ती इथेच आमच्या गावातच मुलांकडे दिलेली आहे. आता या कार्यक्रमामध्ये आपण जे उपस्थित राहून बघा, ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात संस्कृती जन्माला येते आणि मुलगी म्हणजे प्रेम, त्याग, समर्पण आणि जीवाला. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात हे आपण बघतो की मुलगी जन्माला आली असेल तर फार आपल्याला खूप आनंद होतो आणि या मुलीच्या रूपाने आपल्याला एक चांगलं असं दिव्यस आपल्याला एक धन मिळतं. आपण या मुलीला लहानाचं मोठं करतो, वाढवतो. वयाच्या 20 ते 25 वर्ष या घराला सजवते, सावरते, सांभाळते आणि लग्नासारखा पवित्र विधीनंतर ती दुसऱ्या घरालाही जाऊन सावरते, सांभाळते आणि त्याही घराला ती आपलंसं करून घेते. आता या अशा मुलीला ज्या वेळेला आपण लग्न करून दुसऱ्याच्या घरी देतो त्यावेळेला आपल्या आईवडिलांना जसं दुःख होतं तसं आपल्या नातेवाईकांनाही दुःख होत असतं आणि तिचा सांभाळ करणं आपलं दोन्ही घरांचं काम आहे. एकदा लग्न झालेल्या मुलीला तिचे वडील विचारतात की बेटा तुझ्यावर जास्त कोण प्रेम करू शकतो, मी की तुझा नवरा? तेव्हा मुलगी उत्तर देते की बाबा मला खरंच माहित नाही, परंतु जेव्हा माझा नवरा समोर येतो तेव्हा मला तुमची आठवण होते आणि जेव्हा तुम्ही समोर येतो तेव्हा मी स्वतःला विसरून जाते. अशी ही मुलीची प्रेम. मुलगा आणि मुलगी आई वडिलांवर खरोखर दोन्ही सारखी प्रेम करत असतील पण प्रेम व्यक्त करण्याची आणि जिव्हाळा जपण्याची जी मुलीची पद्धत आहे हिला जगामध्ये तोडणे. जर मुलगी जर शिवाजी जन्माला यावा असं जर वाटत असेल तर जिजाऊचा जन्म व्हायला हवा. आणि अशा मंगल समयी आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवून आमचा हा जो कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्व आलेल्या पाहुण्यांचं, या गावातील मान्यवरांचं, तसेच आजूबाजूच्या आलेल्या आमचे नातेवाईक यांचं सर्वांचा आभार मानून आज इथे आपला कार्यक्रम संपला. परंतु आलेल्या मंडळींनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका, नम्रतेची विनंती करतो.